नमस्कार, मी साक्षी आणि येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। वैकुंठ गमन सोहळ्याचा आज होणार समारोप। महाप्रसादासाठी 1.25 लाख मांडे आणि 1 लाख लिटर दुधाचे नियोजन। बरवसपाटा तालुका निफाड येथे संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी 375वा वैकुंठ गमन सोहळ्याच्या 7व्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम उर्फ छोटे माऊली यांनी दिली। आज गुढीपाडवा असून सोहळा समाप्तीच्या दिवशी सकाळी 10 ते 12 पूजेचे कीर्तन हरिभक्त पारायण एकनाथ महाराज सदगीर यांचे हरिकीर्तन होणार आहे। तसेच हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम उर्फ छोटे माऊली यांच्या काल्याच्या कीर्तनाने आनंदमय व उत्साहाच्या वातावरणात सांगता होत आहे। 7व्या दिवशी वेरूळचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज, मराठा संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील, माननीय नामदार दादा भुसे, कॅबिनेट मंत्री कोपरगावच्या स्नेहलताई कोल्हे, अनिल कदम पाटील, शिरीष कुमार कोतवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य अमृताताई पवार यांनी कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली। गुरुवर्य छोटे माऊली यांनी देणगीदार, स्वयंसेवक, अन्नदाते, पोलीस प्रशासन व उपस्थित भाविक भक्तांचे यथाशक्ती सहकार्य केल्याने आभार मानले। नाशिक जिल्ह्यात तुकोबांच्या पादुका दर्शनासाठी उपलब्ध असल्याने या सोहळा काळात आज पावत 25 लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे। उद्याच्या कार्यक्रमाच्या सांगता दिनी तब्बल 2 लाख भाविक येतील असा आयोजकांकडून अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। त्यांच्यासाठी महाप्रसादाची जय्यत तयारी सुरू आहे। सप्ताहाच्या सांगता दिनी गुढीपाडवा येत असल्याने 1.25 लाख मांडे, 1 लाख लिटर दूध, 25 टँकर लस्सी, 80 क्विंटल तांदळाचा भात, 1.5 लाख पत्तरवाळी, महाप्रसाद वाढण्यासाठी 1000 वाडेकरी असणार आहेत। एकूण कार्यक्रमासाठी 5000 स्वयंसेवक राबत आहे। महाप्रसाद बनवण्यासाठी 70 आचारी, वाढण्यासाठी मोठे 30 ट्रॅक्टर, छोटे 80 ट्रॅक्टर, 100च्या वर पिकअप मांडे गोळा करून निफाड, कसबा पट्टा व नजीकच्या तालुक्यात रवाना करण्यात येणार आहे। चांदवड, सटाणा, बागलाण, मालेगाव, देवळा, नांदगाव या तालुक्यातील अनेक गावातून मांडे उपलब्ध होतील। त्यासाठी प्रत्येक घरातून 11, 21, 31 असे मांडे महाप्रसादासाठी देण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे महाप्रसादाचे अन्न आणि औषध प्रशासनाकडून विशेष चाचणी करण्यात येणार आहे। या सप्ताह काळात अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केलेली असून सांगतेच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणावर मांडे जमा होणार असून महाप्रसादासाठी लागणारा इतर खर्च म्हणजेच 25,000 लिटर दूध, सार भात व इतर खर्च लासलगाव बाजार समितीच्या संचालिका सोनियाताई होळकर यांनी उचललेला आहे। तुकोबारायांचे वंशज व देहू संस्थांचे अध्यक्ष हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त हरिभक्त पारायण माणिक महाराज मोरे, महाराष्ट्रातील विविध संस्थांचे वंशज, धर्मगुरू, साधू संत यावेळी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे। या कार्यक्रमासाठी जवळपास 2 लाखाच्या वर भाविक जमा होणार असून या ठिकाणी प्रचंड गर्दी होणार आहे। तरी उपस्थित महिला भगिनींनी यांनी आपले मौल्यवान व सोन्याचे वस्तू परिधान करून येऊ नये व भाविकांनी आपले मोबाईल, पाकिटे व्यवस्थित जपून ठेवा। आपल्या सोबत आणलेल्या लहान मुलांची काळजी घ्या, त्यांना एकटं सोडू नका। स्वयंसेवकांना, आयोजकांना सहकार्य करा असे आवाहन लासलगाव पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी केले आहे। तुम्ही तर 5 येता पांडव शब्द जर 5 होता ते 100 कौरव आमचे एवढा एक पेशा एकदा कौरवातला दुर्योधन उचलून नेला गंधर्वांनी पुढं नेला सर्व आठीला आपल्या काय गंधर्वांनी उचलून नेला चालल्यावर तिथं गेले दर्शन आहे का परत 34 तास 35 तास 40 तास दर्शन करायचं। 40 दिवस चालायचं, परत 40 तास उभं राहायचं आणि 1 सेकंद तिथे जेवले जीवाच्या पायाचं वर्णन पाय अन्न गोपजवी खेदशील जीवाचे पाय धडाचे नाही। काही लोकांचं नाही आपल्याला तुम्ही आमच्या घराला पाय लावा, तुम्ही आमच्या घराला पाय लावा, कशाला ते पाय नाही गुणाचे येते। विठ्ठल महाराज भले म्हणायचे काही लोकांचे पाय धुतलेले नसतात, भरलेले असतात। असल्या लोकांचे पाय आपल्या घरी लावू नका। काही लोकांना गल्लीतच चहा पाजायचा, तिथंच खानानारायण मोठी व्हायची, तिथूनच काढून द्यायचं। समाजाच्या सेवेसाठी आणि एका समाजाच्या सर्व समाजाच्या सेवेसाठी त्याचा शब्द आहे, सगळ्या समाजाचं कल्याण करीत तरच राहील। पांडुरंगाने तुमच्याकडून जनार्दनाचा आशीर्वाद, समाजाचा आशीर्वाद आणि एकासाठी नाही सगळ्यासाठी असा आहे असं त्यांचं म्हणणं आहे। ज्या कार्यकर्त्यांनी आणलं त्यांना धन्यवाद। सगळ्या नाशिक जिल्ह्याचे होते एकदा त्यांच्यासाठी काय कोण जाणे, पण इथं जरांगे पाटील येणार होते म्हणून नाही, पण बाबा हे पहिल्या दिवसापासून गर्दी भरती होती। पहिल्या दिवसापासून समाज येतोय। तुकाराम महाराजही वारकरी संप्रदायातले ख्यातनाम साधू असल्यामुळं तळागाळातली सगळी मंडळी येतात।
पुण्यवंता तुम्ही बाळा तुका वाहे तारी होता सन्निध जवळी प्रेम सप्रेम आरती गोविंदा ते ओवाळते बाळा प्रौढा आणि मुग्धा ओवाळते परमानंदा नाम म्हणे केशवा ते धरुणी राहिलो तन्नस्ते आरती ज्ञानराजा महाकैवल्यते देवी साधू संता मनोवेदना माझा ज्ञानराजा लोकले ज्ञान जगी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देवी सदा मनोवेदना माझा आरती प्रकट हुई बोले विश्व ब्रह्मच केले राम जनार्दनी आई प्रकट केले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देवी मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा जड उतरेले सकळ जीवा स्वीकारले ओनी विश्वजनी
वनिता अवघे ब्रह्मरूप केले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सत्वानंद मूर्ती आय राघवे रामा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले पैसे तुकोबानी भंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती आय राघवे रामा आरती तुकारामा पिता तुलने से ब्रह्म प्रकाश आले म्हणून रामेश्वरे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती आय राघवे रामा आरती तुकारामा गालिंदो टांगण वंदे चरण डोळ्याने पाहिन रूपकली प्रेमे भक्तीन आनंद पूजन भावे वारिन तुझी अनाथाचा दाता शरण आलो तुझा आता संत संगती दे चरण सेवा हाची भाव माझी आजीवा मज भाव प्रेम दे प्रीती विघ्ना सोडवणी हाती अनेक काही नाही मागणे साकडे न पडे तुझ जेणे सोडवणी कर पायी ठेवितो माथा रंगी ओढवावी रंग कथा धन रखमाय ठोबा रखमाय कल्प आयुष्य व्हावे तया कुळा कल्पनेची बाधा न हो कवने अहंकाराचा वारा न लागू नामा म्हणे तया असावे मागणे ते एक तुझ प्रती आहे या संताशी निर्वेची मजली तुका म्हणे आता उदार तू हो ऐका ऐका उद्या सकाळी येस मराठीसाठी शरद लोहकरे, लासलगाव. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.